सजग नागरिक मंच या संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख श्री विवेक वेलणकर सर इथे आपल्यासमोर आहेत. वेलणकर सर हे नाव संपूर्ण पुण्याला फार चांगलं माहिती आहे आणि त्यांचं काम, त्यांचे विचार हे सर्वजण आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वाचतच असतो आणि पाहत असतो. आत्ताच ज्यांचं अतिशय सुंदर उद्बोध आपण ऐकलं ते रत्नपारखी नारायणराव आणि सर्व NGOचे सर्व प्रतिनिधी यांना नमस्कार. सजग नागरिक मंच ही संस्था 2006च्या नोव्हेंबरमध्ये सुरू झाली. तशी नवीनच आहे म्हणायला हरकत नाही. आणि सुरू होण्यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे की 2005मध्ये जो आपल्याकडे देशव्यापी माहितीचा अधिकार नावाचा कायदा आला, तो कायदा आल्यानंतर त्याचा जेव्हा थोडासा अभ्यास करायची संधी मिळाली, मग असं लक्षात आलं की अरे हा कायदा खूपच चांगला आहे आणि खरंच लोकांनी वापरला तर लोकांचे अनेक प्रश्न सुटू शकतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा आपल्या लोकशाहीतला मूलभूत अधिकार आहे आणि तो निदान लोकांनी त्या कारणांतरी वापरावा. ह्या उद्देशाने या कायद्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. याच्यासाठी मग इंडिव्हिज्युअल लेव्हलला काम करून फार फरक पडेल का नाही माहीत नाही. म्हणून मग मी आणि माझे सहकारी जुगल राठी, आपण त्यांचंही नाव ऐकलेलं असेलच कारण ते अत्यंत फिटनेस फ्रीक आहेत. म्हणजे आत्ता त्यांचा 75वा वाढदिवस झाला तर त्यांनी त्या डेक्कन जिमखाना ग्राउंडला 400 मीटरचा ट्रॅक आहे, फक्त 75 राऊंड मारल्या. हां, म्हणजे माणसं काय अशी असतात ते तुम्हाला त्याच्यावरनं अंदाज येईल. तर आम्ही दोघांनी मिळून या सजग नागरिक मंचाची स्थापना केली. मूळ उद्देश हाच की लोकांना माहितीच्या अधिकाराचा जास्तीत जास्त माहिती व्हावी आणि मग त्याच्यासाठीची लेक्चर्स घेणं, त्यासाठी लोकांना थोडंसं मार्गदर्शन करणं, अर्ज कसा करावा, त्याचं अपील कसं करावं, त्याचं सेकंड अपील करायची वेळ तर कसं करावं आणि मग त्याच्याबरोबरीने इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन पण. म्हणजे जवळपास 2006पासून आजपर्यंत आम्ही काही हजार लोकांना इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन पण केलं असेल. त्यांच्या वैयक्तिक समस्यात एक लक्षात असं आलं आहे की माणूस, आपल्याकडचा सामान्य माणूस आहे ना, तो सहसा कुठल्या भानगडीत पडत नाही. त्याच्या अंगावर जेव्हा काहीतरी येतं तेव्हा त्याला अनेक गोष्टींची आठवण होते आणि त्यातली एक आठवण होणारी गोष्ट म्हणजे माहितीचा अधिकार. आणि मग तेव्हा ते येतात की काय करता येईल का, म्हणजे माहितीच्या अधिकारात काही करता येईल का. मग त्यावेळी त्यांना ते मार्गदर्शन मिळालं तर त्यांची कामं सुकर होतात आणि मग जे आज लोक एजंटांकडे जात आहेत, कुठेतरी पैसे देत आहेत, ते काही प्रमाणात कमी होतं. हा त्यातला आलेला छोटासा अनुभव. ही संस्था सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की फक्त माहितीच्या अधिकाराचा प्रचार प्रसार करून काही फार होणार नाही. तर एक खूप मोठी व्हॅक्यूम आपल्याकडे अस्तित्वात आहे, होती आणि आजही आहे ती, की ह्या सगळ्या ज्या सेवा देणाऱ्या संस्था आहेत आपल्याला, सरकारी संस्था, मग ती महापालिका असेल, ती महावितरण असेल, ती RTO असेल, ती PMPML सारखी संस्था असेल, जेवढ्या म्हणून सेवा देणाऱ्या संस्था आहेत ह्या आपल्याला सेवा देतात, हे आपल्यावर उपकार करतात असंच दाखवतात. ज्याचे आपण पैसे मोजतो कचकचित काही कमी नाही. मग त्या संस्थांच्या सेवा आपल्याला उत्तमच मिळाल्या पाहिजे, त्याच्यासाठी त्यांच्यावर काहीतरी दबावगट असला पाहिजे असा विचार करून मग सजग नागरिक मंचाची थोडी व्याप्ती आणखीन वाढवली आणि याच्यावर कुठेतरी दबावगट म्हणून काम झालं पाहिजे. यांना कुठेतरी असं वाटलं पाहिजे की आपण कोणाला तरी आन्सरेबल आहोत आणि आपल्यावर लक्ष ठेवणारं कोणीतरी आहे, आपल्यावर कोणीतरी विचारणार आहे. ही जाणीवसुद्धा ना कुठेतरी त्यांना त्रास देणारी असते आणि थोडासा त्रास झाला पाहिजे अशा उद्देशाने हे काम सुरू केलं. आणि तुम्हाला सांगतो की खूप त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी करता आल्या. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. आपल्याकडे सध्या ते व्हॉट्सॲप नावाच्या युनिव्हर्सिटीत ना लोक काय वाटेल ते फेकत राहतात बरं का. त्या MSCBच्या नावाने इतका शिमगा करतात, त्यांचे रेट कसे भयंकर आहेत आणि ते कसं आहे, सामान्य माणसाचा कसा अन्याय होतो. कुणी सिस्टीम समजावूनच घेतली नाही त्याची. महावितरण किंवा MSCB या संस्थेला स्वतःचे दर ठरवायचा अधिकारच नाही आहे. त्यांनी आपलं प्रपोजल तयार करायचं, ते MERC महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर करायचं, त्या नियामक आयोगाने त्याचा अभ्यास करायचा, त्याच्यावर पब्लिक हिअरिंग घ्यायच्या महाराष्ट्रभर. सगळ्या डिव्हिजनल हेडक्वार्टर्सला पब्लिक हिअरिंग होतं, त्यातलं एक पुण्यात पण होतं. आणि या पब्लिक हिअरिंगमध्ये लोकांना मत मांडायची संधी आहे की हे जे काय केले हे बोगस आहे, बकवास आहे, हे चुकीचं केलं आहे, असं केलं, जे काय बोलायचं असेल ते बोलायची संधी आहे. तिथं कुणी, हे व्हॉट्सॲपवाले आहेत ना, तिथं कुणी जात नाही.
आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते म्हणाल काय कसं काय झालंय काय चाललंय, इथपासून सुरुवात होते. म्हणून आम्ही ते सुरुवात केली की दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी ABCVची रेट रिव्हिजनचा प्रस्ताव असतो. तो प्रस्ताव आला रे आला की पहिल्यांदा त्याच्यावर एक पब्लिक मीटिंग ऑर्गनाईज करायची. म्हणजे 2006 पासून मी अजून एक ॲक्टिव्हिटी करतोय. दर महिन्याचा पहिल्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता एव्हरीथिंग इज फिक्स्ड, टाईम आणि डे आणि ठिकाणी गेली काही वर्ष फिक्स आहे. ते म्हणजे IMDR जे BMCC रस्त्यावर आहे, IMDRचं सभागृहामध्ये ही मीटिंग असते आणि त्याच्यामध्ये आम्ही दरवेळेला वेगळा विषय घेतो आणि लोकांना त्या विषयाची पहिल्यांदा माहिती करून दिली पाहिजे की काय आहे नक्की. मग त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ बोलवायचे, त्यांच्याकडनं ती माहिती करून द्यायची. असं आत्तापर्यंत मी जवळजवळ गेली 7 वेळेला जेवढ्या हिअरिंग झाली, दरवाढ झाली विजेची, प्रत्येक वेळेला हा एक्झरसाईज केला. तज्ज्ञांना बोलवायचं, त्यांच्याकडनं तो नक्की दरवाढ का होते, त्याच्यात नक्की छुप्या गोष्टी काय आहेत, हे अवॉइड करता येणार नाही का, कारभारात कुठे सुधारणा व्हायला पाहिजे, सगळं त्यांच्याकडनं बोलून घ्यायचं आणि त्यानंतर एक सह्यांची मोहीम राबवायची. आणि मग व्यवस्थित तिथे हिअरिंगच्या दिवशी 5,000, 10,000, 15,000 सह्यांचा गठ्ठा तिथं सरकवायचा की एवढ्या लोकांचं हे म्हणणं आहे. आणि तिथे 2-3 मिनटं बोलायला मिळतं, तेच फक्त तिथं बोलायचं. अनुभव असा आहे सांगतो तुम्हाला, म्हणजे वाईट अनुभव आहे हा, पण सांगायला काहीच हरकत नाही. आमच्याकडं आहे ना सगळ्यात बोलघेवडा, फक्त बोलघेवडाचा आणि व्हॉट्सॲप घेवडा हा मध्यमवर्गीय आहे बरं का आपला. त्याला त्या याच्यावर सही करायला सांगितली ना की ते 3 वेळा पेन मागं घेतो. नाही म्हणजे माझं नाव येईल का काय त्याच्यात. अरे तिथं तुला फाशी नाही देणार आहे म्हणलं, ते तुला नकोय ना दरवाढ. नाही 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 झाली पाहिजे. बस मी नाही केली तर नाही चालणार का. याच्या विरुद्ध झोपडपट्ट्यांमधनं आम्हाला ते बघत पण नाहीत. हा हा बरोबर बरोबर कॅच 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 घ्या. त्यामुळे 10,000 सह्या गोळा झाल्या, त्यातले 8,000 झोपडपट्टीत होतात कमीत कमी वेळ खर्च करून, आणि उरलेल्या 2,000साठी रक्त आटवावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग असे अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या माध्यमातून घेतले. मी त्यातला एक तर मला आठवतंय, आपले हे सगळे नगरपिते, ज्यांना नगरसेवक म्हणतात, त्यांनी एक प्रपोजल आणलं बरं का हळूच. महापालिकेच्या, आमची पुणे महापालिका आहे ना, ही जगातली सगळ्यात श्रीमंतच म्हटली पाहिजे अशी आहे. कारण जसे पूर्वीचे राजे राजवाडे संस्थाने श्रीमंत होते, ज्यांना माहितीच नसायचं आपल्या प्रॉपर्ट्या कुठे कुठे आहेत, तशी ही पुणे महापालिका आहे. त्यांना माहितीच नाही आपल्या प्रॉपर्टी कुठे कुठे आहेत. ते शोधायला त्यांना आत्तापर्यंत जवळपास 60 वर्ष लागली की आपल्या प्रॉपर्टी कुठे आहेत. अजून पूर्ण झालेलं नाही, काम चालू आहे. आणि मग त्यातल्या बऱ्याच प्रॉपर्टी हे नगरसेवक हडप करतात वेगवेगळ्या नावाखाली, कशाखाली. मग ह्यांनी काय केलं, पण ते पोटाचाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, सगळ्याचं भरतच नाही ते बिचारं. त्यामुळे रचना आपल्याकडे अशी की 30 वर्षापर्यंत ती जागा त्यांना देता येते. ते म्हणले 30ने काय होतं, 99 वर्ष केलं पाहिजे, म्हणजे पुढच्या 3 पिढ्या पण झाल्या पाहिजेत. 99 वर्षाने या जागा देता येतील असा प्रस्ताव त्याने आणला. तो आणल्यानंतर मात्र आम्ही म्हणलं हे आता अति झालं. मग त्याच्यावर सह्यांची मोहीम राबवली आणि तेव्हा जवळपास 10,000 सह्या गोळा झाल्या. त्याची पण एक गंमत सांगतो. आम्हाला तेव्हा काय वाटलं की आपल्याकडे लोकांना ते फिजिकल करायला आवडत नाही, म्हणून आम्ही त्याचं म्हणजे डिजिटल पण केलं की लोकांनी फक्त ईमेलनी पाठवावं. आम्हाला वाटलं ईमेलनी तर लाखो जातील, कुठले आलेत, 200 गेले ईमेलनी फक्त. परत आहे ना, हे सगळे ईमेल घेवडे जे आहेत ना, ते करत काहीच नाहीत, ते बोलतात फक्त. उरलेल्या मात्र 9,800 या लेखी सह्या गेल्या. ते इतके वैतागले, कारण हिअरिंग घ्यावं लागतं. असं जेव्हा प्रपोजल असतं ना, आलेल्या सगळ्या 10,000चं हिअरिंग घेण्यापेक्षा त्यांनी ते उचललं आणि ठेवलं माळ्यावर. ते अजून तरी बाहेर नाही आलेलं. येऊ शकता, कडे भयंकर लोक आहेत, ते कधी बाहेर आणू शकतात, पण अजून नाही आलं. तर हे सांगण्याचा उद्देश असा की अशा काही कॅम्पेन्स पण त्या माध्यमातून राबवल्या. सगळ्यात चांगली गोष्ट जर कुठली घडली असेल तर सामान्य माणसाला थोडासा एक्सप्रेस व्हायला चान्स मिळाला. त्याची 1-2 घटना तुम्हाला सांगणार आहे मी. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मिटिंग असते. एका 7-8 वर्षापूर्वीच्या अशीच जुलै ऑगस्टमधली मिटिंग असेल. आपल्याकडे नेहमीच येतो मग पावसाळ्यासारखं रस्त्याला खड्डे हे नेहमीचेच झालेत, म्हणजे ते याही वर्षी आता 30 बोंब आहे. तर त्या महिन्यात आम्ही काय केलं होतं की सर्व महापालिकेतल्या पक्षांचे नेते, पक्षनेते सगळे असे बसवले होते वर, आणि त्यांना एकच विषय दिला होता बोलायला की हे खराब रस्त्यांना जबाबदार अधिकारी आणि ते कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार, एवढ्याच विषयावर बोला.
सगळ्यांनी तासभर प्रत्येकाने म्हणजे एक सगळं मिळून तास सव्वा तास दळलं सगळ्यांनी. आणि शेवटी कन्क्लुजन एवढंच की आम्ही बोलूच शकतो, फक्त करू काहीच शकत नाही. पण गंमत सांगतो तुम्हाला, लोकांचा एकदा आत्मविश्वास वाढला की काय होतं, तिथनं एक उभा राहिला. म्हणलं अरे तुमच्यापेक्षा म्हणले ते अतिरेकी बरे, स्फोट केला तर जबाबदारी तरी घेतात म्हणले, तुम्ही ती पण घेणं झालेत. हे बोलण्याची क्षमता राजकीय नेत्यांसमोर ही येणं, हेच खरं म्हणजे त्यातलं महत्त्वाचं प्रिन्सिपल होतं. अजून एक घटना सांगण्यासारखी आहे. काय झालं कोणास ठाऊक, पण IMA इंडियन मेडिकल असोसिएशन हे म्हणले की आपण एक जॉईंट मिटिंग घेऊ. सहसा आमच्याकडे जॉईंट मिटिंगला कोण येत नाही, नको म्हणते, त्यांच्या नादाला कुठं लागतंय. पण ते म्हणले आपण एक जॉईंट मिटिंग घेऊया. रुग्ण आणि डॉक्टर संबंध. म्हणलं छान आहे, विषय चांगला आहे, घेऊच या, नक्की घेऊया. पण त्यावेळेला त्यांचंच प्रपोजल असं होतं की भाषणं नको म्हणले, लोक फार बोलतात, आपण प्रश्नोत्तराचाच कार्यक्रम करू. म्हणलं त्याहून छान. अच्छा, मी 5-6 जण वर होतो, 4 डॉक्टर, 1-2 जण आम्ही फक्त. आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरुवात. आणि काय त्यांना दुर्बुद्धी सुचली, पहिला बॉल तुम्ही टाका म्हणले. मी विचारला पहिलाच प्रश्न, म्हणलं साधारणपणे हॉटेलमध्ये पाट्या असतात की बाहेरचे अन्नपदार्थ आणलेले चालणार नाहीत, पण हॉस्पिटलमध्ये अशी पाटी का असते की बाहेरची औषधं इथे चालणार नाहीत आणलेली, काय प्रॉब्लेम आहे? म्हणलं बाहेरच्या औषधांचा काय प्रॉब्लेम असतो? तर तिथे एक महामहिम बसले होते, रुबी हॉलचे डायरेक्टर भूमी भोट, नाव घेतो काही प्रॉब्लेम नाही, कारण हे वर्तमानपत्र देऊन गेलेले बातम्या आहेत. भूमी भोट नावाचे एक डायरेक्टर होते. त्यांच्या लक्षात आहे नाही समोर कोण बसलेत. समोर वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी बसले होते, समोर केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी बसले होते. ते बिनधास्त म्हणले 25% बाजारात मिळणारी औषधं बोगस असतात म्हणले, म्हणून आम्ही आग्रह धरतो की आमच्याकडचीच घ्या. सगळं ते पुढचं कितीही झालं काही झालं तरी दुसऱ्याची हेडलाईन तीच, बाजारात मिळणारी 25% औषध बोगस, भूमी भोट रुबी हॉल. परिणाम काय झाला? केमिस्ट असोसिएशनवाले खवळले. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना पत्र दिलं रुबी हॉलला की आमच्याचकडनं तुम्ही औषधं घेत असता तर आम्ही पुढचे 8-10 दिवस काही तुम्हाला औषधं देऊ शकणार नाही, कारण आम्ही आता गोळी म्हणले बघणार आहोत पहिली ती बरोबर आहे का काही बोगस आहे, आणि मगच तुम्हाला सप्लाय करू, तोपर्यंत करता येईल असं वाटत नाही. तिकडनं FDA वाले, फूड अँड ड्रगवाले, त्यांची इज्जत गेली. 25% बोगस औषध तुम्ही काय करताय? मग त्यांनी नोटीस काढली रुबीला की बाजारात मिळणारी 25% औषधं बोगस असतात, हे तुम्हाला कुठून कळलं ते पुरावे सादर करा. आणि झाली पंचायत. 2 दिवसात रुबी हॉलचा वर्तमानपत्रात जाहीर खुलासा छापून आला. जाहिरात देऊन, हा बातमी नाही, जाहिरात, की गैरसमज झालाय काहीतरी, असं आमच्या म्हणण्याचा अजिबात उद्देश नव्हता. बाजारात मिळणारी औषधंही चांगलीच असतात. आणि त्याचा परिणाम असा झाला, त्यांनी तो बोर्ड काढून टाकला की बाजारातली औषधं चालणार नाहीत. आणि मग आम्ही महापालिकेला म्हणलो, अहो ते एकटे नाहीत, सगळ्यांनीच लावलेत बोर्ड. मग महापालिकेने नोटिसा काढल्या सगळ्यांना, हे बोर्ड काढायचे म्हणले. तुमचा विश्वास आहे ना बाजारात पण चांगले असतात, बोर्ड काढा म्हणले पहिले. आणि सगळ्यांना बोर्ड काढायला लागले की बाहेरची औषधं चालणार नाहीत. म्हणजे एक छोटी मीटिंग, त्यातली एक छोटी घटना, त्यातनं काय घडू शकतं, तर असं काहीतरी घडू शकतं, हे या निमित्ताने मला तुमच्या पुढं मांडायचं होतं. त्याच्यानंतर मग अशा दरच महिन्याला होतात. मग आम्ही अजून एक काम करतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं माहिती अधिकारात, अशा एखाद्या कार्यकर्त्याला एक पुरस्कार देतो. कारण एवढंच की त्या निमित्ताने त्या भागात, आणि अख्ख्या महाराष्ट्रातले असतात, त्या भागात किमान लोकांना माहिती व्हावं की आपल्या भागात एक चांगलं काम करतोय कार्यकर्ता. कारण माहिती अधिकाराचा प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का, त्याच्या चांगल्यापेक्षा त्याची बदनामीच जास्त झाली आहे. म्हणजे लोक ब्लॅकमेल करतात म्हणे. मी सुदैवाने, म्हणजे मला ती संधी मिळाली, मी अधिकाऱ्यांची पण ट्रेनिंग घेतो बरं का, माहिती अधिकार या विषयावर. पहिलं त्यांना कळलं पाहिजे ना, नाही तर ते काय देणार लोकांना. जवळपास मी 1000-1100 ट्रेनिंग घेतली आत्तापर्यंत देशभरात अधिकाऱ्यांची. प्रत्येक ठिकाणी हाच आरोप, लोक ब्लॅकमेल करतात. मी त्यांना प्रत्येक वेळेला हेच सांगतो, बाबांनो ब्लॅकमेलिंगचा आरोप करताना सांभाळून करा. ब्लॅकमेलिंग कोणाला होऊ शकतं, ज्याने काहीतरी ब्लॅक केलं आहे त्यालाच ब्लॅकमेलिंग होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही समोरच्याकडे बोट दाखवलं
की तो मला ब्लॅकमेल करतो, 4 बोटं वळलेले असतात आणि तुम्ही ब्लॅक करता असं दाखवता, तेव्हा म्हटलं तसं काही करत जाऊ नका. आणि त्यामुळे मग कुठेतरी चांगलं काम करणाऱ्या लोकांना पुढे आणण्याची गरज असल्यामुळे आम्ही याच्यासाठी एक पुरस्कार पण देतो दरवर्षी. आता हे गेली 2 वर्ष दुर्दैवाने नाही होऊ शकलं काही, पण आता यावर्षी तो कार्यक्रम घेऊ आम्ही आणि चांगला एखादा माणूस की जो चांगला त्याचा वापर करतोय अशा माणसाला पुरस्कारही देतो. हे थोडंसं संस्थेचं जे काम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात कमी काय पडतंय तर माणसं. अर्थातच सगळ्या संस्थांचा प्रॉब्लेम आहे, मी काय वेगळं बोलतो असं काही नाही, तुम्ही सगळे तेच म्हणणार तर हो आमच्याकडे तोच प्रॉब्लेम आहे. कारण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की काम खरं म्हणजे प्रत्यक्ष काम कोणालाच करायचं नाही आहे. सगळ्यांना बसल्या बसल्या त्या डिजिटल माध्यमातून काही काम जमलं तर ते सुद्धा माझ्या वेळेप्रमाणे मला वेळ मिळेल तसा अशी इच्छा असते, त्यामुळे हे कधी होत नाही. परंतु चांगले कार्यकर्ते मिळणं हे संस्थेचं खरंच नशीब असतं. मला चाफेकर साहेबांची ती पुण्याई मात्र फार मोठी वाटते, कारण त्यांना चांगले कार्यकर्ते खूप मिळाले म्हणून त्यांच्यानंतर हे आज इतका चांगला मोठा सेमिनार ते घेऊ शकतायत. पण अजून एक गोष्ट मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन की स्वयंसेवी संस्थांसाठी पण मी आत्तापर्यंत काही वर्कशॉप्स घेतली आहेत. कारण स्वयंसेवी संस्थांना ना शासन नावाच्या व्यवस्थेकडं सारखं जावंच लागतं. काही ना काहीतरी कारणाने शासनाशी संबंध येतोच आणि शासन म्हटलं की त्यांना असं वाटतं की आपल्याला शासन करायलाच नेमले स्वयंसेवी संस्थांना. त्यामुळे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच वाईट आणि त्यामुळे अतिशय त्रास होतो संस्थांना. आणि मग त्यांना कुठेतरी ह्या कायद्याची माहिती मिळाली तर ते 100% त्याचा योग्य वापर करून आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स कमी करू शकतात, असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मी आत्ता ह्या व्यासपीठावरूनच आपल्याला सगळ्यांना आवाहन करणार आहे, जर आपल्याला माहिती अधिकाराचा वापर आपल्या संस्थांच्या कामामध्ये कसा पॉझिटिव्हली करून घेता येईल आणि आपले प्रॉब्लेम्स कसे कमी करता येतील ह्याच्यासाठी जर काही मदत लागणार असेल तर 100% त्याकरता मी तुम्हाला मदत करीन, आमची संस्था तुम्हाला मदत करेल. तुम्हाला त्यासाठी काही एखादं लेक्चर हवं असलं तरी तेही करू, पण त्याकरता जर जास्ती संस्था एकत्र आल्या तर जास्त बरं होईल. कारण काय आता तेच किती वेळा सांगायचं. शेवटी ना मला अजून एका लोकांचं कौतुक वाटतं, ते म्हणजे मास्तर जमात. अवघड असतो, तेच किती वेळा शिकवायचं. समोरचे बदलतात पण तेच राहतात ना 38 वर्ष 40 वर्ष. गुरुवेन महा मला 16 वर्षातच कंटाळा यायला लागला हो, पण तेच बोलायचं हो, किती वेळा बोलायचं तेच. तर त्यामुळे माझी विनंती एवढीच असेल की आपण जर एकत्र काही जण आलात 100% आपल्याकरता मी सेमिनार घेईन आणि जास्तीत जास्त आपल्याला ह्या कायद्याचा कसा उपयोग करता येईल ते निश्चितपणे गाईड करीन. तर परत एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर जो काही उर्वरित वेळ असेल त्याच्यामध्ये विचारायला हरकत नाही. येस. साध्या सामान्य लोकांना नाही पण हायली एज्युकेटेड लोकांना पण तो फिअर फॅक्टर आहे. आय थिंक डेमोक्रेसी ऑलवेज रन्स ऑन दॅट फिअर फॅक्टर की तुमच्यावरती जास्तीत जास्त प्रेशराईज केलं आणि तुम्ही सकाळी संध्याकाळी 6 ते 9 टी व्ही समोर बसलात तर आमचे उद्योग बघायला तुम्ही बाहेर येणार नाहीत. तर असा फिअर फॅक्टर कमी करायला काही करता येतं का, म्हणजे असं आहे. आणि आता आजकाल फिअर फॅक्टर फक्त नाही तर एक उन्माद फॅक्टर पण झाला आहे. म्हणजे लोकांना एक तर भीती नाही तर उन्माद याच्यात अडकवून टाकलं की त्यांची डोकी चालेनाशी होतात. आणि शक्यतो राज्यकर्त्यांना डोकी न चालणारी जनता हवी असते. म्हणून तुम्ही मगाशी जे म्हणलात ना, गिफ्टेड लोकांचा एक प्रॉब्लेम असतो, तो 17 प्रश्न विचारतो. आणि इथे आत्ता यंत्रणांना कोणालाही प्रश्न विचारणारी माणसं अजिबात आवडत नाही. म्हणून आमची एकंदर शिक्षण पद्धतीच अशी निर्माण केली आहे, जो उत्तम उत्तर देईल तो उत्तम विद्यार्थी. आमच्या अख्ख्या KG to PG शिक्षण पद्धतीत कधीही प्रश्न विचारण्याची सोय नाही, फक्त उत्तरं लिहायची म्हणली तुम्ही. म्हणून लोकांना आर्ट ऑफ क्वेश्चनिंगच अजून आलं नाही आहे. आणि ते येणार कुठून, शिकवलंच नाही आयुष्यात कधी. त्यामुळे आर्ट ऑफ क्वेश्चनिंग जशी माणसं शिकत जातील आणि त्याच्याविषयीची त्यांना खरंच वाटेल की आपण काहीतरी विचारलं पाहिजे, तेव्हा मला असं वाटतं की ह्याचा काही प्रमाणात उपयोग व्हायला लागेल. आज ज्याला अडचण आहे तोच नाईलाजाने का होईना पण याच्यात पडतो, बाकीचे पडत नाहीत. मला नेहमी म्हणतात
काय छान काम करता हो तुम्ही, असंच करत राहा. मी कुठे आहे, मी चाललो तिकडं. येस, अजून कोणाला काय? नाही विचारत नसेल तर मी विचारतो. हां नाही म्हणजे एक सिस्टीम आपण समजा घेतली, तुम्ही आत्ता मेडिकलचं फार चांगलं उदाहरण दिलं, आणि आपण समजा मेडिकल सिस्टीम इन द सोसायटी असं करून तुम्ही त्याचा टेम्पलेट तयार केलं की तुम्हाला असे असे 6 रिस्क पॉईंट्स आहेत आणि ह्या असे 6 रिस्क पॉईंटला अशी अशी प्रोव्हिजन्स आहेत. आपण एक सिस्टीम तयार केली तर मग एज्युकेशन आणि बाकीच्या सिस्टीमला आपण त्याला मॉडिफाय करू शकतो. असं काही आपल्याला करता आलं तर? नाही, करता येऊ शकतं, म्हणजे विषय तो नाहीच आहे. प्रश्न एवढाच आहे की रिस्पॉन्डंट्स त्याच्यासाठी जे तयार व्हायला लागतात ना, ते अजूनही कुठंतरी नाही जाऊ दे ना. मी कुठं मला म्हणजे सगळ्यांचं तो प्रिन्सिपल शिवाजी दुसऱ्याच्या घरात हे आहे ना, तो जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत एक खरंच अवघड आहे. कारण सगळ्यांना ना म्हणजे म्हणजे लेक्चर्स खूप ठिकाणी झाली, सगळे मस्त टाळ्या वाजवतात, हसतात, सगळं होतं. घरी जातात म्हणतात हे आपलं नाही काम आहे, अरे मग ते तिकडे ते करतात ते करू दे. हे थांबत नाही तोपर्यंत काय होणार नाही. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. हे काम करताना मिळमिळीत गुळगुळीत असं बोलून चालत नाही. कुठेतरी आपल्या विचारांना वेलणकर सर जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक शब्दातून वाक्यातून हेच आपल्या सगळ्यांना दिसत होतं. त्यामुळे हे पण काय हालत होत असेल हे नक्कीच लक्षात येत आलं सर. त्यामुळे धन्यवाद सर.